353 अंतर्गत राणा दाम्पत्याला हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे। राणा दाम्पत्याला हायकोर्टाने दिलासा दिलाय ही आघाडीची महत्त्वाची बातमी। 353 कलम प्रकरणी राणांना दिलासा मिळालेला आहे। 353 कलमा प्रकरणी राणा दाम्पत्याला दिलासा मिळालेला आहे। हायकोर्टाने हा दिलासा दिलेला आहे, ही महत्त्वाची माहिती समोर येते। 353 कलम लावला आहे, त्या संदर्भात रिजवान मर्चंट यांनी कोर्टामध्ये विनंती केलेली होती आणि 353 कलम प्रकरणी राणांना दिलासाही मिळाला असं करताय। या एफआयआर मध्ये कारवाई करण्याआधी 72 तास राणा दाम्पत्यांना नोटीस द्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। राणा दाम्पत्याला हायकोर्टाने दिलासा दिलाय, तो 353 कलम प्रकरणामध्ये राणांना दिलासा मिळालेला आहे। या एफआयआर मध्ये कारवाई करण्याआधी 72 तास आधी राणा दाम्पत्यांना नोटीस द्या असं सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। या सगळ्याविषयी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि स्वाती लोखंडे हे दोघंही अपडेट आपल्याला देत आहेत। अजित मांढरे आता कोर्टात उपस्थित आहेत आणि स्वाती देखील आपल्या सोबत थेट उपस्थित आहेत। या दोघांची आपण बोलतो एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। ही अजून एक मोठी बातमी येते आहे। एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळण्यात आलेली आहे। आमच्या प्रतिनिधी स्वाती आपल्या सोबत आहेत। स्वाती, काय सांगाल? 353 कलम जे या एफआयआर मध्ये लावण्यात आले त्या प्रकरणामध्ये राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे। पण दिलासा म्हणजे काय तर अटक करण्याआधी 72 तास आधी दाम्पत्यांना नोटीस द्या असं कोर्टाने पोलिसांना सांगितलेलं आहे। म्हणजे एफआयआर रद्द करण्यात आलेला नाही आहे। तर 353 अंतर्गत जर अटक करायची असेल या दोघांनाही किंवा या दाम्पत्याला तर मात्र 72 तासांची नोटीस ही पोलिसांना द्यावी लागणार आहे राणा दाम्पत्याला। त्यामुळे या प्रकरणामध्ये एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण कोणत्याही क्षणी जाऊन अटक करता येणार नाही, तर उलट 3 दिवस आधीची त्यांना नोटीस बजावावी लागणार आहे। हा मोठा दिलासा दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये। त्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची बातमी जसं आपण म्हणतोय की हायकोर्ट असं म्हणते की दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यामध्ये तथ्य दिसते। ही खूप महत्त्वाची बातमी आहे की एका बाजूला 353च्या कलमा अंतर्गत ती एकतर एफआयआर रद्द करता येणार नाहीये, पण नोटीस देण्याचं जरी कोर्टाने सांगितलं असलं तरी हेही नमूद करण्यात आलेलं आहे की सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जे म्हटलेलं आहे त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे। त्यामुळे जर दोन्ही याचिकाकर्ता कायद्याचे आदर करणारे असतील, लोकप्रतिनिधी असतील, तर त्यांनी पोलिसांना विरोध करायला नको होता। खूप मोठी गोष्ट आहे। आपण कदाचित काही वेळात ही दृश्य दाखवू शकू की ज्याच्यामध्ये राणा दाम्पती पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसायला तयार नव्हते, पोलिसांचा ऐकत नव्हते। 149 अंतर्गत नोटीस बजावूनही जेव्हा या दाम्पत्यानं कोणत्याही प्रकारे आपल्या निर्णयापासून मागे हटले नाही, उलट कोणत्याही परिस्थितीत आम्ही मातोश्रीवर जाणार हा निर्धार व्यक्त केला। त्यामुळे दोघंही जर कायद्याचा सन्मान करणारे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी पोलिसांचा विरोध करायला नको होता असं कोर्टाने आपलं मत जे आहे किंवा कोर्टाने नमूद केलेलं आहे। त्यामुळे आणि राणा दाम्पत्याची याचिका हायकोर्टाने फेटाळलेली आहे। त्यामुळे खूप महत्त्वाची बातमी आहे की 2 वेगवेगळ्या घटना आहेत आणि त्यामुळे 2 वेगळे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे। सुवर्णा, ही या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे की 2 वेगळ्या घटना आहेत, त्यामुळे 2 वेगळे एफआयआर होणं गरजेचं आहे। त्यामुळे जी काही राणा दाम्पत्याची मागणी होती की एकच एफआयआर केला जावा, ही मागणी कोर्टाने फेटाळलेली आहे। ही या क्षणाची माहिती आहे किंवा या क्षणाची ही अपडेटेड माहिती आपण देतोय। या क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आहे। पण जसं 167 चे चार्जेस लावण्यात आलेले आहेत। स्वाती, तू अशीच सोबत राहा। स्वातीकडनं तर आपण अपडेट घेतोय। आमचे प्रतिनिधी अजित सुद्धा आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अजित, कोर्टात काय सांगाल अधिक झालं? सुवर्ण, कोर्टामध्ये न्यायाधीश जे आहेत त्यांनी निकालाचं वाचन केलेलं आहे। त्यांनी एक प्रकारे राणा दाम्पत्याला दिलासा दिलेला आहे, तर त्यांची मूळ याचिका जी आहे ती मात्र फेटाळून लावलेली आहे। मुळात त्यांच्या 2 मागण्या होत्या। एक म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल केलं ते एफआयआर रद्द करावेत, आणि जर ते शक्य नसेल तर 353 हा जो गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे, दुसरी एफआयआर जी आहे त्या एफआयआर मधून त्यांना दिलासा द्यावा। कारण का ज्या पद्धतीने ही एफआयआर दाखल केली गेलेली आहे त्याच्यामध्ये फार अंतर होतं, असं असून सुद्धा जाणीवपूर्वक हे सर्व केलं गेलेलं असं युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता। यावर दोघेही पक्षांचे युक्तिवाद संपल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवत हे स्पष्ट केलेलं आहे की दोघंही लोकप्रतिनिधी आहेत। म्हणजे जर राणा दाम्पत्य हे खासदार आणि आमदार असतील
तर समोरची व्यक्ती ही लोकप्रतिनिधी आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा एक वेगळा भाग झाला. पण असं असून सुद्धा जर एखाद्याची धार्मिक भावना दुखवणं किंवा एखाद्याच्या घरात जाऊन सार्वजनिकरित्या काही कृत्य करणं यामुळे त्याच्या भावना दुखत असतील तर हे असं कृत्य जे आहे हे मान्य केलं जाणार नाही. कारण यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, यामुळे शांतता भंग होते. पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे त्याचं एक प्रकारे हायकोर्टाने समर्थन केलं. तर दुसरीकडे कलम 353 सरकारी कामात अडथळा आणणे हा जो गुन्हा दाखल केलेला आहे, यामध्ये जर पोलिसांनी कारवाई केली तर त्यांना म्हणजेच राणा दाम्पत्यांना 72 तास आधी नोटीस द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. याबरोबर कोर्टाने अनेक निरीक्षण नोंदवलेली आहेत. यामध्ये महत्वाचं निरीक्षण हे होतं की दोन्ही याचिकाकर्ते यांनी कायद्याचा आदर करणे गरजेचे आहे, कारण ते दोघंही लोकप्रतिनिधी आहेत. तर त्यांनी पोलिसांना विरोध करायला नको होता. म्हणजेच ज्यावेळेस पोलीस कुठली कारवाई करायला जातात त्यावेळेस पोलिसांना सहकार्य करणं, पोलिसांना सर्व माहिती देणं किंवा पोलिसांची चांगल्या पद्धतीने वागणं असं मत या ठिकाणी न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे आम्ही हनुमान चालीसा कोणाच्या घरात नाही तर सार्वजनिक ठिकाणी म्हणणार होतो. याचा अर्थ न्यायालयाने हे थेट घेतलं की याचा अर्थ तुम्ही रस्त्यावरती म्हणणार होता, पण तो रस्ता जो आहे तो एका लोकप्रतिनिधीचा होता. लोकप्रतिनिधीच्या म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या घरासमोरचा होता. या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. हा दावा जो सरकारी वकिलांनी केलेला आहे तो कुठेतरी प्रथमदर्शनी दावा योग्य दिसतोय आणि त्यातूनच न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आणि त्यात दिलासा एक भागामध्ये म्हणजेच पुढची FIR जी आहे त्याच्यामध्ये कारवाई करण्याआधी 72 तासाआधी नोटीस द्यावी हा एक भाग जो आहे तो दिलासा दिलेला आहे राणा दाम्पत्याला. तर दुसरीकडे त्यांच्यावरती जे FIR दाखल आहेत त्या रद्द करण्याची मागणी केलेली होती, ती FIR रद्द करता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नक्की. मात्र राजद्रोहा संदर्भातला उल्लेख या सुनावणी दरम्यान आला का? त्याचबरोबर जाणीवपूर्वक आम्हाला अडकवलं जात आहे असं जे वारंवार राणा दाम्पत्याकडून म्हटलं जात होतं त्याच्याविषयी काही कोर्टानं निरीक्षणं नोंदवली का? राजद्रोहाविषयी कोर्टाचं विशेष निरीक्षण नाहीये, कारण का त्या पद्धतीनं हा सगळा गुन्हा घडलेला आहे. त्याचं पुढे डेफिनेशन किंवा स्पष्टीकरण अजून येणं बाकी आहे. तपासामध्ये काय समोर येईल त्या गोष्टी समोर येतील, त्यानंतर यावर भाष्य कोर्टाकडून केलं जाईल असं एकंदर न्यायालयाच्या आजच्या सगळ्या सुनावणीनुसार स्पष्ट झालं. नक्की. पण मग अजित काय होऊ शकतं नेमकं? मर्चंट यांनी जे काही दावे केलेले होते किंवा अपेक्षा व्यक्त केलेली होती त्याच्याविषयी कोर्टाकडून आलेलं हे निरीक्षण बघता निकालासंदर्भात पुन्हा काय स्पष्ट कराल? यामध्ये आता एकच स्पष्ट होतं की जोपर्यंत बँड्रा कोर्टातला निर्णय येत नाही, त्यांनी जो जामिनाकरता अर्ज केलेला आहे त्यावर निर्णय येत नाही, तोपर्यंत राणा दाम्पत्याला जेलमध्ये राहावं लागणार आहे. पुढे जाऊन ज्यावेळेस 353 या कलमांतर्गत त्यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर जो आरोप करण्यात आलेला आहे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, या प्रकरणी त्यांची चौकशी करायची असेल तर त्यांना 72 तास आधी नोटीस द्यावी लागेल. मग त्यावेळी त्यांना पुन्हा अटकपूर्व जामीन घेता येईल. तर मुख्य मागणी ही होती रिजवान मर्चंट म्हणजे राणा यांच्या वकिलांची की ज्या FIR आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. पुणे, अमरावती आणि मुंबई अशा ठिकाणी ज्या FIR दाखल आहेत त्या सर्व FIR एकत्रित कराव्या. एक तर मुळात FIR रद्द कराव्या, तसं नसेल त्या FIR ज्या आहेत त्या एकत्रित कराव्या आणि यानंतर जो कलम 353 ची कारवाई केलेली आहे ती कारवाई जी आहे ती चुकीची आहे, त्यामुळे ह्या कारवाईतून आम्हाला दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी होती. पण न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिलेला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही, कारण का 353 अंतर्गत पोलीस जर समजा राणा दाम्पत्यांना आधीच्या FIR मध्ये म्हणजेच चिथावणीखोर वक्तव्य करणे आणि शांतता भंग करणे, कलम 149 म्हणजेच प्रतिबंधात्मक नोटीसीचा भंग करणे या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या संबंधी त्यांना जर जामीन मिळाला तर पोलीस त्यांना तात्काळ 353च्या कायद्याअंतर्गत जो त्यांनी गुन्हा दुसरा FIR दाखल केलेला आहे त्याच्यामुळे ताब्यात घेऊ शकतात. पण न्यायालयाने त्यांना तिथं संरक्षण दिलेलं आहे की त्या प्रकरणामध्ये जर राणा दाम्पत्यांना पोलिसांना ताब्यात घ्यायचं असेल तर त्यांना किमान 72 तास आधी नोटीस द्यावी लागेल, जेणेकरून त्यांच्याकडे जे इतर न्यायालयीन जे उपाय आहेत ते वापरू शकतात. असं एक एकंदर या न्यायालयाचं संपूर्ण निष्कर्ष, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा निष्कर्ष आहे. नक्की. म्हणजेच अजित आत्ताच्या घडीला नवनीत राणा काय किंवा रवी राणा काय यांच्या समोरच्या अडचणी कमी व्हायच्या ऐवजी वाढल्यातच आहेत असं म्हणावं लागेल. नक्कीच, कारण का सर्वात आधी म्हणजे ज्यावेळी त्यांना अटक केली त्याच रात्री पोलिसांनी त्यांना जामीन घेण्यास सांगितलं होतं, पण त्यांनी जामीन घेतला नाही.
आणि ते न्यायालयामध्ये आले. न्यायालयामध्ये आम्ही 10-9 वाजता त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर सुट्टीच्या कोर्टामध्ये त्यांना अर्ज करता येत नाही जामीन अर्ज, तरी त्यांनी अर्ज केला. न्यायालयाला पटवून दिलं की या प्रकरणामध्ये आणखी एफआयआर दाखल झालेले आहेत. त्याचबरोबरीनं आमची तक्रार जी आहे त्या तक्रारीमध्ये इतर आरोपींना अटक केलेली आहे, त्यामुळे आम्हाला जामीन द्यावा असा अर्ज त्यांनी केला. तो न्यायालयाने मान्य केला आणि त्यावर 27 एप्रिलला सरकारी वकिलांचं म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे. ते लेखी स्वरूपात असेल आणि त्यानंतर 29 एप्रिलला या प्रकरणी सुनावणी होईल. या सुनावणी सगळ्या झाल्यानंतर स्पष्ट होईल की राणा दाम्पत्यांना जो दिलासा मिळेल की नाही, कारण त्यांना जामीन मिळाला नाही आणि दुसऱ्या प्रकरणात अटक केली तर त्यांचा जेलचा मुक्काम जो आहे तो पुढे आणखीन वाढू शकतो. आपण ही सगळी दृश्य बघतो आहोत. जेव्हा राणा दाम्पत्यांना ताब्यात घेतलं गेलं तेव्हाची ही दृश्य आहेत. 3 दिवस शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस सगळा हाय व्होल्टेज ड्रामा मुंबईमध्ये झाला. हायकोर्टामध्ये आत्ता राणा दाम्पत्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. हायकोर्टातून सगळ्या सुनावणी दरम्यान उपस्थित असलेले आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत, जे आपल्याला सगळे अपडेट देत आहेत. आणि स्वाती लोखंडे सुद्धा आपल्यासोबत आहे, जी आपल्याला या सगळ्याविषयी इतर कंगोरे विश्लेषण हे सगळं सांगते आहे. राणा दाम्पत्याविषयीची ही बातमी आहे. त्यांना कोर्टानं दिलासा दिला देखील आहे, मात्र दिलासा मिळाला नाही असं सुद्धा म्हणता येईल. कोर्ट नेमकं काय म्हणाले त्यावर पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया कोर्ट नेमकं काय म्हणाले. राणांची याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे. कारवाई करण्याच्या 72 तास आधी नोटीस द्या असं कोर्टानं पोलिसांना सांगितलंय. 2 घटनांचे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करा असंही स्पष्ट केलंय. 353 कलम प्रकरणी राणांना दिलासा मिळालेला आहे. नोटीस 72 तास आधी देण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. कायदेतज्ञ अनिकेत निकम आपल्या सोबत आहेत. अनिकेत जी, आत्ता कोर्टामध्ये राणा दाम्पत्याविषयी सुनावणी सुरू आहे आणि निकाल सुद्धा समोर येत आहेत. आपण ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यावर काय टिप्पणी कराल, काय माहिती द्याल? हे बघा, जी याचिका त्यांनी दाखल केलेली उच्च न्यायालयात ती या स्वरूपाची होती की 353चा जो कलम लावण्यात आलेला आहे व त्या संदर्भातला एक वेगळा गुन्हा त्यांच्या विरुद्ध जो दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा रद्द करावा, तो क्वॉश करावा. कारण जी घटना घडलेली आहे त्या संदर्भातला एक गुन्हा ऑलरेडी दाखल आहे आणि 353चा वेगळा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नव्हती. पहिल्या गुन्ह्यातच हे कलम लावता येत होते अशा स्वरूपाची ही याचिका होती. परंतु त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने दोघी पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सकृत दर्शनी असं दिसून येतंय की माननीय उच्च न्यायालयाने असं हेल्ड केलं आहे की जी घटना 353ची घडलेली आहे ती वेगळी व स्वतंत्र आहे व वेगळी व स्वतंत्र असल्यामुळे वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो अशा स्वरूपाचं मत नोंदवत त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. परंतु असं देखील कळून येतंय की 72 तासात जर राणा दाम्पत्यांना अटक करायची असेल तर पोलिसांनी त्यांना 72 तास अगोदर नोटीस द्यावी या स्वरूपाचा दिलासा देखील त्यांना दिल्याचं दिसून येत आहे. हो अनिकेत जी, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तक्रारी करण्यात आल्या, त्याच्याविषयी सुद्धा रिजवान मर्चंट यांनी म्हटलं होतं की त्या सगळ्या एकत्र कराव्यात किंवा एकच एफआयआर करून त्यात ही सगळी कलमं लावावीत. तर त्याच्याविषयी सुद्धा कोर्टानं टिप्पणी केली आहे, ती अधिक स्पष्ट करून सांगाल का? आणि 353 कलम आम्हाला समजावून सांगाल का? पहिली गोष्ट म्हणजे 353 जेव्हा एका सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला, ऑब्स्ट्रक्टिंग अ पब्लिक सर्वंट इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी अशा स्वरूपाची ती तरतूद आहे. त्यामुळे एखाद्या सरकारी व्यक्तीच्या कामात अडथळा निर्माण केला, त्याला थांबवलं, त्याला त्याच्याशी उज्जत घातली तर 353चा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि अशा स्वरूपाची तक्रार राणा दाम्पत्यांच्या विरुद्ध पोलिसांनी केलेली आहे, ज्याच्यात आरोप सकृत दर्शनी असे दिसून येत आहेत की जेव्हा ते त्यांना अटक करण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा अडथळा निर्माण झाला वगैरे वगैरे. आता हा नंबर 1. भाग नंबर 2 की वेगवेगळे जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार टी अँटनीचं जजमेंट असेल, अमिश देवगनचं जजमेंट असेल, ज्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की एकाच घटनेच्या संदर्भात जर वेगवेगळे गुन्हे दाखल होत असतील तर ते एके ठिकाणीच चालले पाहिजे आणि त्या सगळ्या गुन्ह्यांना एकत्रितपणे चालवलं पाहिजे अशा स्वरूपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आहेत. अनिकेत जी, आमचे प्रतिनिधी जे आता कोर्टामध्ये उपस्थित आहेत अजित मांढरे, ते सुद्धा आपल्याशी बोलू इच्छितात. अजित, तू अनिकेत निकम यांच्याशी बोलू शकतोयस? जी, मुळात ह्याच्यामध्ये 2 प्रश्न होते जे याचिकाकर्ते त्यांचे. एक तर त्यांच्यावरची एफआयआर रद्द करावी, 353 मध्ये जी कारवाई करण्यात आलेली आहे
या संदर्भात त्यांना दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी होती। न्यायालयाने एक मागणी केलेली आहे, मात्र एफ आय आर रद्द करण्यास नकार दिलेला आहे। असं असताना अशाच पद्धतीचे काही अनेक गुन्हे घडले होते मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे जे गुन्हे आहेत ते एकत्रित केले आणि एकच याचिका पूर्णपणे ठरवून एकच सगळा मुद्दा ठरवून एकाच ठिकाणी सुनावणी घेतली होती। ही देखील त्यांची मागणी फेटाळण्यात आलेली आहे। यामुळे आता भविष्यात आता एका एफ आय आरमध्ये त्यांना अटक झालेली आहे, आणखीन त्यांच्यावरती पुण्याला अमरावतीला एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे, मुंबईला अजून एक म्हणजे मुंबईला 2 आणि पुणे अमरावती 2 अशा 4 एफ आय आर आहेत। पण यांचं पण पूर्ण महाराष्ट्र दर्शन होणार नाही। हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे या याचिका जी त्यांनी दाखल केलेली, माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात त्यांची मागणी एवढीच होती की 353चा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा, कारण 353चे कलम पहिल्या एफ आय आर मध्ये देखील लावता येतात, ते न लावता दुसरा एफ आय आर दाखल करण्याची आवश्यकता नव्हती आणि म्हणून तो गुन्हा रद्द करावा अशा स्वरूपाची याचिका होती। विविध ठिकाणी जे एफ आय आर झाले त्या संदर्भात क्लब एफ आय आर ते करावे व ते एकत्रितपणे चालवावे अशा स्वरूपाची मला वाटत नाही त्यांनी तशी मागणी त्यांच्या याचिकेत केली होती। त्यांच्या वकिलांनी रिजवान मर्चंट आणि वकिलांनी न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान ही मागणी केली होती। माझा प्रश्न असा आहे की यामुळे त्यांना आता वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तपासाला हजर राहावं लागेल का? आता हे बघा, असं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे जरी दाखल झाले असतील तरी पोलिसांना कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं। हे गुन्हे जरी दाखल झाले असतील आणि त्यांना जर यांची कस्टडी हवी असेल तर चौकशीसाठी नोटीस इश्यू करावी लागते, अशी डिटेल ही प्रक्रिया असते। त्यामुळे फक्त वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत म्हणून त्यांचं महाराष्ट्र दर्शन होईल असं नाही, तर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यात यांची कस्टडीची आवश्यकता खरोखर आहे का, चौकशीची आवश्यकता खरोखर आहे का, हे तपासून घेतल्यानंतरच पोलीस पुढची कारवाई करत असतात। नक्की अनिकेतजी, आभार। आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। अनिकेत निकम कायदेतज्ञ आपल्यासोबत होते। अजित थेट कोर्ट परिसरातून आपल्यासोबत आहेतच। अजित, पुन्हा एकदा सांगशील न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक जे आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांना की कोर्टामध्ये आज नेमकं काय घडलं राणा दाम्पत्या संदर्भातल्या सुनावणी बाबतीत? नक्कीच सुवर्णा, जे राणा दाम्पत्य यांचे वकील जे होते रिजवान मर्चंट यांनी न्यायालयामध्ये एक मागणी केली होती की 353 हा जो त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला हा दुसरा एफ आय आर दाखल केलेला आहे तो एफ आय आर रद्द करावा आणि त्यांना दिलासा द्यावा। आणि त्याच पद्धतीनं ज्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत किंवा एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया जी घडलेली आहे यानंतर शेवटच्या क्षणी राजद्रोहाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। हे सगळं एक हेतुपुरस्पर होतं आहे। लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यांना अटक करण्यात आलेली आहे। आम्ही सार्वजनिक ठिकाणी आरती जी आहे किंवा हनुमान चालीसा जे ते म्हणण्याकरता जाणार होतो, कोणाच्या घरी नाही, पण यावर न्यायालयाचे ऑब्झर्वेशन जे आहे ते फार कठोर आहेत। न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की एखाद्याच्या घरासमोर जाऊन त्याचं स्वातंत्र्यभंग करणं हा देखील एक गुन्हा आहे आणि ह्या सगळ्याच्यामध्ये जर शांतता भंग होत असेल तर पोलीस जी कारवाई करतात ती कारवाई योग्य आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो। आणि पोलिसांची कारवाई केली त्याचं एक प्रकारे न्यायालयाने समर्थन केलं आहे असं म्हणावं लागेल। त्यानंतर त्यांची एफ आय आर रद्द करण्याची मागणी होती ती न्यायालयाने फेटाळलेली आहे, म्हणजे 353ची एफ आय आर जी आहे ती रद्द करावी ही मागणी त्यांची होती ती फेटाळली आहे। मात्र त्यांना या एफ आय आरमध्ये एक दिलासा मिळाला आहे, तो म्हणजे जर त्यांच्यावरती कोणती कारवाई करायची असेल किंवा त्यांना अटक करायची असेल 353च्या एफ आय आरमध्ये तर मात्र त्यांना 72 तास आधी कळवणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। जर त्यांना न कळवता पोलिसांनी कारवाई केली तर तो न्यायालयाचा अवमान होऊ शकतो। दुसरं म्हणजे दोन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे दोन्ही एफ आय आर ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत असं देखील न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं सर्व राजकीय नेते आहेत दोन्हीही, म्हणजे एक प्रकारे न्यायालयाचं हे म्हणणं होतं की रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघंही लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबरीनं ज्यांच्याशी त्यांचा वाद होता ते देखील लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत। लोकांना समाजामध्ये हे बांधलेलं असतात कामं करण्याकरता किंवा त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता त्यांना अजित, तुला काही क्षणासाठी थांबवते, पुन्हा तुझ्याकडे येते आणि संवाद साधूया आपण।